नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि बैलगाडा मालक, बैलगाडा शौकीनांनो. खरं तर व्हिडिओ करण्यामागचं एकच कारण, अनेक मित्रपरिवार, अनेक माझे सहकारी म्हणत होते की दादा एकतरी व्हिडिओ कर, की सोशल मीडियावरती व्हिडिओ जाऊ दे. खऱ्या अर्थानं संपूर्ण राज्यभरात नव्हे तर आपल्या पुणे जिल्ह्यातील काही भागामध्ये लंपी ह्या रोगानं थैमान घातलेलं आहे. अनेक जवळच्या सहकारी मित्रांचे बैल या लंपी आजारामध्ये दगावलेले आहेत. हे सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकदा पाहिलं. परंतु मित्रांनो, लंपी आजार होत असताना तो लंपी आजार कशा पद्धतीनं येतो, त्याचा संसर्ग कशा प्रकारे होतो, तो कशा स्वरूपामध्ये आपल्या गोठ्यामध्ये येतो, याचा प्रामुख्यानं जर आपण विचार केला तर निश्चितपणे एक गोष्ट आपल्याला करावी लागेल. आणि हा लंपी येण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण, आपल्या गोठ्यामध्ये पावसाळ्याच्या दिवसामध्ये गोठे आपले ओले राहतात. आपल्याला जनावरांना, आपल्या बैलांना, गायींना बांधण्यासाठी पुरेशी जागा पावसाळ्यामध्ये उपलब्ध नसते. ह्या गोष्टीमुळं त्या ठिकाणी ओलावा निर्माण होतो आणि ओलावा निर्माण झाला की जे काही शेण, गोमूत्र आहे ह्याच्यावरती बसणारे मच्छर आहेत, ते मच्छर आपल्या जनावरांना जर चावले तर निश्चितप्रमाणे त्या माध्यमातून हा लंपी आजार जो आहे तो उद्भवतो. मग तुम्ही म्हणाल की इतर वेळी मच्छर चावत नाहीत का? तर मला एवढंच सांगायचं आहे, पावसाळ्याच्या दिवसामध्ये जे काय मच्छरचं प्रमाण असतं ते फार प्रचंड विषारी मच्छर असतात. ते चावल्यामुळंच लंपी होतो. हा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. आता तुम्ही म्हणाल की तुम्ही अनुभव कसा घेतला? तर मी आत्ता ज्या गोठ्यामध्ये आहे, तर माझा हा गोठा संपूर्ण आहे. पहा, ही अशा प्रकारची स्वच्छता आहे. मी कंटिन्यू माझ्या गोठ्यामध्ये त्या ठिकाणी रोज हे जे शेण पडलेलं दिसतंय तुम्हाला, हे मी शेण कुठेही उकिरड्यामध्ये टाकत नाही आहे. हे शेण मी पसरवून टाकतो आणि ही साफसफाई जी आहे, भर पावसाळ्यामध्ये देखील माझा गोठा इतका गोठ्यामध्ये फुपाटा आहे. याचं कारण, बांधण्यासाठी पुरेशी जागा माझ्या गोठ्यामध्ये आहेत. आत्ता ही जनावरं तुम्ही पाहता, ही माझ्या गोठ्यातली जनावरं आहेत. तर मग यांचं जे नियोजन आहे, तर अशा प्रकारे नियोजन असतं. अशा प्रकारे हा ओलावा तुम्ही पाहाल की ही माती बघा, म्हणजे धूळ उधळती आहे. एवढं क्लीन आमच्या गोठ्यामध्ये आत्ता व्यवस्था आहे. आणि शेण, आत्ता हे जरी शेण इथं साठलेलं दिसते तुम्हाला, हे आत्ताचं शेण आहे फ्रेश, हे मी फक्त पाठीमागं सरकून घेणार. परंतु गोठ्यामध्ये कंटिन्यू धूर, शेकोटी त्या ठिकाणी करत असतो. असं गमेल्यामध्ये आम्ही धूर करून त्या ठिकाणी लिंबाचा पाला वगैरे टाकतो आणि अशा प्रकारे आमचं नियोजन असतं. दुसरा शेक आम्ही या ठिकाणी करतो. दोन्ही ठिकाणी आम्ही रोज नित्यनेमाने सकाळ संध्याकाळ शेकोटी करतो. आणि हे तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे आपण केलेलं आहे हे सगळं नियोजन गोठ्याचं आमच्या. तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की लंपी आजार आला तो येऊ नये, ही पहिली विनंती असेल भगवंताला. परंतु आलाच तर घाबरून जाण्याचं कुठलंही कारण नाही. आपण काय होतं, लंपी आला म्हणून घाबरून जातो, परंतु घाबरून न जाता आपण त्या ठिकाणी जवळच्या असणाऱ्या डॉक्टरांचा तात्काळ सल्ला घ्यावा. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मागच्या 10 ते 15 दिवसापासून अनेक शेतकऱ्यांना, अनेक गाडा मालकांना आयुर्वेदिक औषधं आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्या औषधाच्या माध्यमातून अनेक बैल, अनेक गायी एकदम चांगल्या प्रकारे कवर झालेल्या आहेत. हे मी याच्या अगोदर एक माझी व्हिडिओ मी सोशल मीडियाला व्हायरल केली होती की फरक काय आहे काय नाही. तर माझी विनंती असेल की घाबरून जाऊ नका. कुठल्याही आपल्या बैलाला, आपण आज लाख मोलाची बैलं त्या ठिकाणी आपल्या गोठ्यामध्ये सांभाळतो. महादेवाच्या नंदीची आपण प्रामाणिकपणे सेवा करतो. परंतु सेवा करत असताना फक्त घाबरून जाऊ नका. एक चांगल्या प्रकारचा सल्ला 100% विचारा, तो सांगितला जाईल. परंतु आपल्याला आयुर्वेदिक औषध जर पाहिजे असेल, निश्चितपणे कॉल करा. मी तुमच्यापर्यंत ते औषध पोचवतो. ठाकर समाजाचा आमचा एक बांधव आहे, तो खूप चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी आयुर्वेदिक औषध, झाडपाल्यापासून तयार केलेलं औषध संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी पोच करतो. ज्यांना देहूला, पुण्याला यायला जमत नसेल तर त्यांना विनंती असेल की या माझ्या मोबाईल नंबरवरती संपर्क करा. आपल्याला त्या ठिकाणी आपल्या भागामध्ये कुरिअरच्या माध्यमातून अथवा एखाद्या ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून त्या ठिकाणी औषध पोचवलं जाईल. आणि हे औषध पोचवत असताना त्या ठिकाणी औषधाचा कुठलाही साईड इफेक्ट आपल्या जनावराला होणार नाही, असंही त्या माध्यमातून आहे. आणि मी स्वतः माझ्या गोठ्यातील नंदींना त्या ठिकाणी मी ते औषध दिलेलं आहे. माझ्या गोठ्यातील नंदी बरे झालेले आहेत. अनेक गाडा मालकांची बैल
अनेक गायी त्या ठिकाणी बऱ्या झालेल्या आहेत. त्यामुळं जास्तीत जास्त हा व्हिडिओ व्हायरल करा, शेअर करा. आपल्या एका शेअरमुळं, एका व्हायरलमुळं निश्चितपणे इतरांना त्याचा फायदा होऊ शकतो. पुणे जिल्ह्यात असेल, पुणे जिल्ह्याच्या बाहेर महाराष्ट्रात कुठेही औषध लागलं तर निश्चितपणे संपर्क करा. माझा मोबाईल नंबर आहे 99 22 24 71 17. पुन्हा सांगतो 99 22 24 71 17 हा माझा मोबाईल नंबर आहे. मला तुम्ही संपर्क करा, मी ते औषध तुमच्यापर्यंत निश्चितपणे पोचवेल. परंतु लंपी आला म्हणून घाबरून जाऊ नका, एक कॉल करा. मी तुम्हाला इमिजिएटली काय करायचं काय नाही करायचं ह्या गोष्टी मी तुम्हाला फोनवरती सांगू शकतो. आणि औषध लागलं निश्चितपणे संपर्क करा. फार कमी खर्चामध्ये ते औषध आहे आणि त्याचा फायदा निश्चितपणे त्या ठिकाणी होईल अशी मी आपल्या सर्वांना व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो.